संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा आज निघणार आहे। कालच्या राड्यामुळे प्रशासन खबरदारी घेत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल सभेच्या आधी निघालेल्या रॅलीमध्ये गोंधळ झाला होता, राडा झाला होता, त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारी घेतलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, पदयात्रा निघते ओवेसींची आणि त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्याचं काय वातावरण, किती मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त आहे? नक्कीच पर्यंत जर पाहिलं तर काल इम्तियाज जलील यांची या ठिकाणी रॅली निघली होती। त्या रॅलीमध्ये त्यांच्यावरती हल्ला देखील चढवण्यात आला होता। यानंतर मोठा या ठिकाणी हल्ला झाल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी आता या ठिकाणी खबरदारी घेतल्याची पाहायला मिळत आहे। आज असरुद्दीन ओवेसी यांची रॅली या ठिकाणावर निघणार आहे। ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झाला होता त्या ठिकाणावर आज यांची रॅली निघणार आहे। थोड्याच वेळामध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे। हा चंपा चौक आहे, त्या चंपा चौकातून बुड्डी लाईनपर्यंत जे आहे ते या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे। थोड्याच वेळामध्ये असरुद्दीन ओवेसी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावल्यामुळे छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। कारण एमआयएम मध्ये मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला होता। या अशा प्रकार होणं गैर आहे असं देखील आता ओवेसी यांनी म्हटलं होतं। ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्यावरती काल हल्ला करण्यात आला होता त्याच ठिकाणी आता त्यांनी रॅलीची घोषणा रात्री केली होती। त्यानंतर आज सकाळपासून पाहिलं त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि काल इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती गुन्हा दाखल करणाऱ्यावरती तब्बल 40 जणांवरती गुन्हा देखील या ठिकाणी दाखल केला असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता राखीव दलाचे पोलीस बल आणि SRP जे आहे त्या दोन्ही तुकड्या या ठिकाणी पोलिसांनी तैनात केलेल्या आहे। त्यामुळे आता कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी देखील पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी देखील आहेत। सर, कसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, किती जण आहेत? मगाशी सांगितलं ना, 150 अधिकारी अंमलदार आहेत एकूण, आणि याच्यामध्ये आवश्यक तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। नक्की जर पाहायला गेलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवला असल्याचं पाहायला मिळत आहे। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। संभाजीनगरमध्ये ओबीसींची सभा झाली आणि आता पदयात्रा MIM तर्फे काढण्यात येणार आहे। त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार किंवा राडा होऊ नये यासाठी हा बंदोबस्त